नमस्कार. हेल्थ गुरु आय केअरच्या आहारातून आरोग्य मालिकेत आज आपण अशा एका समस्येवर बोलणार आहोत जी आपल्या घरातील महिला आणि मुलांमध्ये शांतपणे घर करत आहे. ती म्हणजे रक्ताची कमतरता. तुमच्या गावात किंवा घरात काही अशा महिला आहेत का की ज्यांना सतत थकवा जाणवतो? थोडं काम केलं की धाप लागते, चक्कर येते किंवा हातापायांना मुंग्या येतात. अनेकदा आपण याला साधा अशक्तपणा समजतो, पण हे शरीरात रक्त कमी असण्याचे लक्षण असू शकतं. आज आपण जाणून घेऊया की आपल्या जेवणातून म्हणजेच आपल्या ताटातल्या अन्नातूनच रक्त कसं वाढवायचं. पाहूयात लोहाची आणि B12ची गरज. रक्त तयार होण्यासाठी शरीराला दोन मुख्य गोष्टींची गरज असते. लोह म्हणजेच आयर्न आणि व्हिटॅमिन B12. लोह हे रक्ताला लाल रंग देतं आणि शरीराला ताकद देतं. तसंच व्हिटॅमिन B12 हे मज्जासंस्थेसाठी आणि नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतं. यांच्या कमतरतेमुळे रक्ताची न्यूनता निर्माण होते. विशेषतः गरोदर माता, किशोरवयीन मुली आणि वाढत्या मुलांसाठी हे अत्यंत गरजेचं आहे. योग्य आहार हाच यावरचा सर्वात मोठा उपाय आहे. पाहूयात लोहाचे आणि B12चे शाकाहारी स्रोत. शाकाहारी लोकांसाठी आपल्या मातीतच लोहाचा खजिना आहे. जसं की पालेभाज्या, ज्यामध्ये शेवग्याचा पाला, मेथी आणि माठाची भाजी. कडधान्यामध्ये गुळचणे, नाचणी आणि खजूर. व्हिटॅमिन B12 दूध, दही, ताक यांसारख्या पदार्थातून शाकाहारी लोकांना B12 मिळते. महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण नेहमी लोखंडी कढईत बनवा. लोखंडी कढईत बनवलेल्या भाजीतून लोहाचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते. पाहूयात मांसाहारी स्रोत. मांसाहारी अन्नातून मिळणारे लोह शरीर लवकर शोषून घेतं. जसं की अंडी आणि मासे, यातून लोह आणि B12 दोन्हीही मुबलक मिळतं. त्यानंतर यकृत म्हणजेच लिव्हर. काळजामध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असतं. त्यानंतर गावरान कोंबडी. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ही उत्तम स्रोत आहे. पाहूयात काय टाळावं आणि काय करावं. एक गोष्ट खूप महत्वाची आहे. काही महिलांना मिश्री लावण्याची किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाण्याची सवय असते. लक्षात ठेवा, तंबाखू आणि मिश्रीमुळे रक्ताचे प्रमाण घटतं आणि तोंडाचे आजार देखील होतात. ही सवय आजच सोडा. त्याचबरोबर व्हिटॅमिन C लोह शोषण्यासाठी जेवणासोबत लिंबू, आवळा किंवा पेरू खा. चहा आणि कॉफी टाळा. जेवणानंतर लगेचच चहा आणि कॉफी पिऊ नका, कारण चहा आणि कॉफी अन्नातील लोह शरीराला मिळू देत नाही. ताई, तुमच्या गावात अशा अनेक महिला असतील ज्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. त्यांना सांगा की घरच्या ताटातच ताकद आहे. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहता तेव्हा यूट्यूबवरील व्हिडिओच्या खाली असलेले हे हाईप बटन नक्की दाबा. तुमच्या या एका हाईपमुळं विज्ञानाची ही माहिती अधिक वेगानं पसरवण्यास मदत होते. तुमची ही छोटीशी कृती, एक शेअर, आपल्या महाराष्ट्राला अनेमिया मुक्त करण्यासाठी मोठे बळ देईल. चला तर मग दाखवून द्या तुमची ताकद. योग्य आहार घेऊया आणि रक्तातील लोह वाढवूया. भेटूया हेल्थ गुरु आय केअरच्या पुढच्या भागात, जिथं आपण जाणून घेऊया प्रथिनांची ताकद आणि शरीराची बांधणी. स्वतःची काळजी घ्या. निरोगी राहा. धन्यवाद.